नमस्कार. प्रथम वर्ष वाणिज्य आणि सेमिस्टर 1 मधील फायनान्शियल अकाउंटिंग या विषयामधील कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी या टॉपिकमधील प्रॉब्लेमचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आज आपण पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आपण आता प्रॉब्लेम रीड करून घेऊया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट XYZ who were partner sharing profit and losses in their ratio of 3:1 respectively. त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. त्यानंतर काही ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेल्या आहेत. बॅलन्स शीटमध्ये पहा, XYZचं कॅपिटल दिलेलं आहे, जनरल रिझर्व दिलेला आहे, सनरी क्रेडिटर्स दिलेले आहेत, ॲसेट्स दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. इंडियन ट्रेडर्स लिमिटेड टूक ओव्हर द ॲसेट ॲज अंडर. इथे जी नवीन कंपनी आहे त्या कंपनीने काही ॲसेट टूक ओव्हर केलेल्या आहेत, त्या इथे दिलेल्या आहेत पहा. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे 25,000. स्टॉक दिलेला आहे 12,000. डेटर्स आहेत 16,000. म्हणजे या ज्या ॲसेट दिलेल्या आहेत त्या ॲसेट आपल्याला त्या ॲसेटनुसार आपल्याला परचेस कन्सिडरेशन तयार करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे, सोल्ड केलेलं आहे 7,000 रुपयांना. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹5,000. हे आपण PCमध्ये डायरेक्टली घेणार आहोत. सनरी क्रेडिटर्स ऑफ द फर्म आर टेकन ओव्हर बाय द कंपनी फॉर 8,000. आपण ॲसेटमधून लायबिलिटी लेस करणार आहोत. त्यानंतर आपला PC या ठिकाणी येणार आहे. रिलायझेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे 9,000 आणि परचेस प्राईस गिवन दिलेली आहे 4,000 इक्विटी शेअर्स आणि त्यातला प्रत्येक शेअर आहे 10 रुपयाला. गिव द जर्नल एंट्रीज अँड लेजर टू क्लोज द बुक ऑफ द फर्म. या ठिकाणी आपल्याला आधी PC कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला लेजर तयार करून घ्यायचं आहे. लेजर हे रिलायझेशन अकाउंट एक ओपन करायचं आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक तयार करून घ्यायचं आहे. इंडियन ट्रेडर्स अकाउंट हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इक्विटी शेअर्स अकाउंट पण हवं असणार आहे आणि बँक अकाउंट. आपलं बँक अकाउंट ज्यावेळेस टॅली होईल तेव्हा असं समजायचं की आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये तिघांचं आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला काय करणार आहोत, जे ॲसेट दिलेले आहेत आणि ज्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत त्या सर्व लायबिलिटीज आपण आधी रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ॲसेट सर्व ट्रान्सफर करून घेऊयात. प्लांट अँड मशिनरी 20,000. त्यानंतर टू फर्निचर अकाउंट 10,000. टू स्टॉक अकाउंट 15,000. त्यानंतर टू डेटर्स दिलेले आहेत पहा 18,000. पोस्टिंग करून घ्यायचं आहे आपण. इथे आपण सर्व ॲसेटचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता पुढे पाहूया प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे. क्रेडिटर्स दिलेले आहेत पहा. आपण क्रेडिटर्सचं पोस्टिंग करून घेऊया. कॅश ॲट बँक दिलेलं आहे 3,000 रुपये. ठीक आहे, त्याचंही आपण पोस्टिंग करून घ्यायचंच आहे. बँक अकाउंटमध्ये बॅलन्स ब्रॉडडाऊन करून घेऊया. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 3,000 रुपीज. या ठिकाणी आपली ॲसेट साईड पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. बॅलन्स ब्रॉडडाऊन 3,000 रुपीज. आता लायबिलिटी साईडला पाहूया आपल्याला काय दिलेलं आहे पोस्टिंग करण्यासाठी. ॲसेट साईड कंप्लीट झालेली आहे आपली. लायबिलिटीमध्ये कॅपिटल आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जनरल रिझर्व आणि सनरी क्रेडिटर्स.
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण जो बॅलन्स दिलेला आहे पार्टनर्सचा तो या ठिकाणी आपण ब्रॉडडाऊन करून घ्यायचा आहे. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन एक्स जे कॅपिटल आहे त्यांचं पोस्टिंग त्यांचं दिलेलं आहे आपल्याला बॅलन्स 24,000, वायचा आहे 16,000 आणि झेडचा आहे 8,000. आता पुढील पोस्टिंग पाहूया काय सांगितलेलं आहे. बाय क्रेडिटर्स आपण क्रेडिटर्सचं पोस्टिंग करून घेऊया. 9,000 रुपये अमाऊंट दिलेली आहे त्याचं पोस्टिंग करून घेऊया. बाय क्रेडिटर्स 9,000. त्यानंतर आपल्याला जनरल रिझर्व दिलेला आहे 9,000. जनरल रिझर्व ही कंपनी कधीही टेक ओव्हर करत नाही, तो आपल्याला नेहमी पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 3:1 हा रेशो दिलेला आहे. त्या रेशोनुसार आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जनरल रिझर्व हा क्रेडिट करून घेणार आहोत. बाय जनरल रिझर्व रेशोनुसार एक्सला जाणार आहेत 4,500, वायला जाणार आहेत 3,000 आणि झेडला जाणार आहेत 1,500. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला PC कन्सिडरेशन काढावं लागणार आहे. तो कसा काढायचा. आता आपलं पोस्टिंग तर पूर्ण झालेलं आहे, बॅलन्स शीटचं पोस्टिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंटकडे जाऊया. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे लिमिटेड कंपनी ज्याला आपण नवीन नाव दिलेलं आहे इंडियन ट्रेडर्स लिमिटेड, त्यांनी कोणत्या कोणत्या ॲसेट आणि लायबिलिटी टू कव्हर केलेल्या आहेत आणि कोणत्या स्कीम दिलेल्या आहेत त्या पाहूया. आपण आता PC काढूया. PC म्हणजे PC कन्सिडरेशन, त्याला परचेस प्राईस असंही म्हटलं जातं. वर्किंग नोट नंबर 1. ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ॲसेट टेकन, कोणत्या कोणत्या ॲसेट टू कव्हर केलेल्या आहेत इंडियन ट्रेडर्स लिमिटेड या कंपनीने, ते आपल्याला व्यवस्थित ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. पहिली आहे प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे 25,000. त्यानंतर स्टॉक दिलेले आहेत 12,000. डेटर्स आहेत 16,000. आणि यामध्येच आपण गुडविलची सुद्धा एंट्री करून घेणार आहोत. गुडविल हे 3 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत 5,000. हे सेपरेट ॲडजस्टमेंट दिलेली असली तरी गुडविल ही आपली ॲसेटच आहे, त्याच्यामुळे आपण PCमध्ये तो घेणार आहोत. या सर्वांची टोटल करून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यामधून लायबिलिटीज मायनस करणार आहोत. क्रेडिटर्स 8,000. सन्ड्री क्रेडिटर्स 8,000 मायनस केल्यानंतर आपल्याला परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट मिळालेली आहे 50,000. आता याचं पोस्टिंग आपण करून घेणार आहोत. पहिलं पोस्टिंग होणार आहे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय इंडस्ट्रियल ट्रेडर्स लिमिटेड, बाय इंडस्ट्रियल ट्रेडर्स लिमिटेड, परचेस प्राईस घ्यायचं खाली म्हणजे PC 50,000. त्यानंतर त्याचं सेकंड इफेक्ट हा घ्यायचा आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट होत असतो. इंडस्ट्रियल ट्रेडर्स लिमिटेड या अकाउंटमध्ये आपण त्याचा सेकंड इफेक्ट घेणार आहोत.
इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडमध्ये डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 50,000. दुसरा इफेक्ट झालेला आहे. आता आपण पुढील ॲडजस्टमेंट पाहूया काय सांगितलेले आहे. इथे पहा, आपल्याला पहिली ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. गुडविल पण झालेला आहे. आता फर्निचरचे आपण करून घेऊया. फर्निचर वॉज सोल्ड ॲट ₹7,000. फर्निचर आपण सोल्ड केलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे त्याचे पैसे आलेले आहेत, म्हणून आपण त्याचं पोस्टिंग क्रेडिट साईडला करणार आहोत. बाय बँक पुढे आपण लिहू शकतो की हे पैसे कशाचे आहेत. सेल ऑफ फर्निचर ₹7,000. आता या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट होणार आहे बँक अकाउंटला. टू रिअलायझेशन अकाउंट. इथेही आपण याचं रिझन लिहू शकतो खाली आपल्याला लक्षात येण्यासाठी. सेल ऑफ फर्निचर ₹7,000. दोन्हीही इफेक्ट झालेले आहेत. आता पुढील ॲडजस्टमेंट पाहूया काय आहे. ती ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. गुडविलची ॲडजस्टमेंट झालेली आहे. सन्ड्री क्रेडिटर्ससुद्धा आपण परचेस PC काढताना तिथे या ठिकाणी यूज केलेला आहे, म्हणजे ती ॲडजस्टमेंट पण आपली पूर्ण झालेली आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट दिलेला आहे पहा 9,000. तो एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं पोस्टिंग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहोत. टू बँक अकाउंट कंसामध्ये आपण लिहू शकतो एक्सपेन्सेस. ₹900. याचा दुसरा इफेक्ट आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. बाय रिअलायझेशन अकाउंट एक्सपेन्सेस ₹900. दोन्हीही इफेक्ट इथे झालेले आहेत. आता पुढील ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे ती पाहूया. इथे पहा, आपल्याला पुढची ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. परचेस प्राइस इज गिवन इन द फॉर्म 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. म्हणजे 4,000 इक्विटी शेअर्स आहेत, ₹10 एक. याची वर्किंग नोट आपण आधी करून घेऊया, जी आपल्याला PC म्हणजे जो आपला परचेस कन्सिडरेशन आलेला आहे त्याच्यामधून आपण लेस करणार आहोत. द परचेस प्राइस इज पेड ॲज अंडर, असं आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. परचेस प्राइस इज पेड ॲज अंडर. वर्किंग नोट जरी करत असलो तरी ती वर्किंग नोट आपण प्रॉपर करायची आहे. कच्चं काम असल्यासारखं आपण ते इथे तिथे लिहून जमणार नाही, त्यामुळे ही वर्किंग नोट जी आहे ती प्रॉपर करायची आहे. 40,000 - 10,000. या ठिकाणी 4,000 शेअर्स आहेत ॲट ₹10 ईच. सो द अमाऊंट इज ₹40,000 हिअर. आपल्याला PC कन्सिडरेशनमधून शेअर्सची अमाऊंट वजा करायची आहे. म्हणजे PC कन्सिडरेशनची अमाऊंट आपली 50,000 आलेली आहे, तर 50,000 मधून आपण 40,000 वजा करणार आहोत. इथे छोटासा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. PC मायनस इक्विटी शेअर प्राइस
10,000 आपली अमाऊंट आलेली आहे. याचं पोस्टिंग आपण करणार आहोत इंडियन ट्रेडर्स लिमिटेड या अकाउंटमध्ये. इक्विटी शेअर्समध्ये आपण सुरुवातीला याचं पोस्टिंग करून घेऊया. इंडियन ट्रेडर्स अकाउंटमध्ये सुद्धा याचं ट्रेडिंग करायचं आहे. इक्विटी शेअर्स अकाउंटमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड असं येणार, कारण आपलं अकाउंटचं नाव इक्विटी शेअर्स असल्यामुळे आपण इक्विटी हे नाव या अकाउंटमध्ये घेऊ शकत नाही. म्हणून आपण इंडस्ट्रीयल ट्रेडर लिमिटेड 40,000 असा उल्लेख करणार आहोत. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट होणार आहे इंडियन ट्रेडर्स लिमिटेड या अकाउंटमध्ये बाय इक्विटी शेअर्स 40,000 रुपीज. बाय इक्विटी शेअर्स 40,000. आता आपले पोस्टिंग बऱ्यापैकी झालेले आहेत. बाय बँक अकाउंट आपल्याला इथे 10,000चं पोस्टिंग करायचं. बाय बँक अकाउंट 10,000 आणि या ठिकाणी आपलं इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड हे जे अकाउंट आहे ते आपोआप क्लोज होत आहे. ते आपण क्लोज करून घेऊया. $10,000चा फर्स्ट इफेक्ट आपण इंडस्ट्रीयल ट्रेडर अकाउंटला केलेला आहे. त्याचा सेकंड इफेक्ट आपण आता बँक अकाउंटला करून घ्यायचा आहे. इंडस्ट्रीयल ट्रेडर्स अकाउंट 10,000 रुपीज. या ठिकाणी आपली शेवटची ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे आणि जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे वर्किंग नोट तेही आपण करून घेतलेलं आहे. आपलं पूर्णपणे पोस्टिंग या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आता आपण अकाउंट्स क्लोज करून घेऊयात. सुरुवातीला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून घेऊया. 66,000 अकाउंट क्लोज होत आहे आणि जो फरक येतोय तो आपण तिघांमध्येही 3:2:1 म्हणजे 3:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. एक्स कॅपिटल, वाय कॅपिटल आणि झेड कॅपिटल यांच्यामध्ये आपण तो डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू एक्स कॅपिटल 1,050 700 आणि 350 याची टोटल 2,100 आउटर कॉलमला घेतलेली आहे आणि तेवढा तो फरक आलेला आहे. आता आपण हा जो प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे तो आपण ब्रॉटडाऊन करणार आहोत कॅपिटल अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, टू रिअलायझेशन अकाउंट असं मेन्शन करून आपण एक्स, वाय आणि झेडला तो प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहोत. यानंतर इंडियन ट्रेडर्स अकाउंट आपण क्लोज करून घेऊया.
ते आपोआप क्लोज होत आहे. या ठिकाणी कोणताही फरक येत नाही आहे. 50,000 50,000. ठीक आहे. आता आपण इक्विटी शेअर होल्डर्स हे सुद्धा आपलं अकाउंट क्लोज होत आहे या ठिकाणी. पण त्याआधी आपण काय करणार आहोत, इक्विटी शेअर्समध्ये जो फरक आलेला आहे तो फरक पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला शेअर करायचा आहे. त्यामुळे आधी आपण इक्विटी शेअर अकाउंट क्लोज करून घेऊया. इक्विटी शेअर अकाउंटला फक्त डेबिट साईडला पोस्टिंग आल्यामुळे क्रेडिट साईडला फरक येत आहे आणि तो फरक आपण 3:1 या रेशोमध्ये तिन्ही पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 20,000 एक्सचा कॅपिटल आहे, 30,330 हा वायचा कॅपिटल आहे आणि 6,670 हा झेडचा कॅपिटल आहे. तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये शेअर करून घेणार आहोत. तो इक्विटी शेअर चल